पुणे या चॅनलनी आमच्या गावाला सदिच्छा भेट दिली आणि आमच्या घाटाचं सगळं निरूपण इथे या ठिकाणी केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ गारगुटवाडी आपलं मनापासून स्वागत करतो आणि शेतकरी ब्रँड या YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करायचं। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, आज आपण आलो गारगुटवाडी, पोस्ट कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी भैरवनाथ महाराजांची भव्यदेव यात्रा आणि यात्रेनिमित्त 4 ते 5 दिवस गाड्यांची भव्य जंगी भव्य दिव्य अशी शर्यत। तर मित्रांनो, नवीन असाल सबस्क्राइब करा। कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। मातीचा सुगंध, बैलांचा वेग, भंडाऱ्याचा भडका, गावचा उत्सव आयोजित ग्रामस्थ गारगुटवाडी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत। धन्यवाद।
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथम तुमच्या नावाचा परिचय द्या बरं. मी आपला मनोज जनतेचा सेवक गारवाडी ग्रामपंचायत सदस्य, भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीचा उपाध्यक्ष दत्ताभाऊ कंद पाटील. आता हे तुमच्या घाटात ही परंपरा कधीपासून चालू आहे? गेले 30-35 वर्षापासून ही परंपरा चालू आहे या ठिकाणी. बरं, आता तुमच्या घाटाचं नियोजन कसं असणार आहे? घाटाचं नियोजन 8 तारखेला सकाळी भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं प्रथमतः कडूस गावातनं पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये हारतोऱ्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल. त्यानंतर या घाटामध्ये येऊन सर्व बैलगाडा मालक शौकीनांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फीत कापून नारळ वाढून या ठिकाणी कार्यक्रमाचा बैलगाडा घाटाचा शुभारंभ होईल. आणि त्यानंतर 8 तारखेला बैलगाडा, 9 तारखेला, 10 तारखेला, 11 आणि 12 अशी 5 दिवसाची यात्रेची आम्ही परवानगी घेतलेली आहेत. जी आमची यात्रा कमिटी आणि गावची जे प्रतिनिधी आहेत, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सर्व जो निर्णय घेतील गाव त्या निर्णयाप्रमाणे आमचं पुढील कामकाज चालू राहील. बरं, घाट किती फूट राहणार आहे हा? घाट हा 410 फुटाचा अंतरावरती राहील. बक्षीस वितरण कसं आहे? बक्षीस वितरण हे 4थ्या दिवशी त्या ठिकाणी होईल. जे फायनल बसतील बाऱ्या वगैरे सगळ्या, त्याचं वाटप नियोजन हे सगळं 4थ्या दिवशी होईल. आता मला सांगा, ज्यावेळेस आता पाहुण्यांची बैल येतील, उन्हाचा कडाका वाढलेला आहे, तर त्याच्यासाठी काय सुविधा केलेली आहे तुम्ही? या ठिकाणी आपण ह्या घाटाच्या उजव्या साईडला मांडव वगैरे टाकण्यात येतील. त्या ठिकाणी नेट वगैरे जाळी त्या ठिकाणी बांधली जाईल आणि त्या ठिकाणी सावलीचं संधी त्या ठिकाणी बैलगाडा मालकांना त्या ठिकाणी सोय करून देऊ. आणि येणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. आणि अन्नदान, गावातून दानशूर व्यक्तिमत्व सर्वच आहेत, गाव आहे त्याच्यामध्ये सर्व येणाऱ्या बैलगाडा मालकांना अन्नदानाचा कार्यक्रम गावामध्ये चालू राहील. मी गणेश गारगोटे, यात्रा कमिटी खजिनदार. खऱ्या अर्थानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमच्या भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा होतोय. आणि विशेषतः सर्व गावकऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी प्रत्येक वर्षी लाभतं. त्याच पद्धतीनं ह्याही वर्षी सगळे गावकरी एकत्र येऊन कुठल्याही प्रकारचा तंटा विवाद न करता अगदी आनंदाने यात्रा भरवण्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि आम्ही आता आमचे टोकन जवळजवळ 575च्या आसपास टोकन झालेले आहेत. त्यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की जेणेकरून पहिल्या दिवशी हारतुऱ्याचा कार्यक्रम असतो. आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज, मग कडूसमध्ये देखील त्याची मूर्ती आहे, म्हणून तिथून त्या ठिकाणी वाजत गाजत देवाला हारतुरे घालून त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत असते. म्हणूनसाठी पहिल्या दिवशी गाडे कमी असतात. मग आम्ही पाहुण्यांचे त्या ठिकाणी 130 गाडे त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. बरं, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येक ग्रामस्थाला वाटतं की गावची यात्रा आहे म्हणून पहिला दिवस हा गावच्या गाड्यांसाठी खास मानला जातो. म्हणून जे काही गावचे 30-35 गाडे होतील ते देखील आम्ही पहिल्याच दिवशी पळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकीचे राहिलेले उर्वरित गाडी त्या 2 दिवसात विभागणी केली जाईल. आणि प्रत्येक दिवसाची फायनल ही प्रत्येक दिवशी संध्याकाळी होणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त वरण शंकर महाराज गारगोटे. आमच्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या हे सर्व नियोजन, सर्व मंडळी, ग्रामस्थ, गावकरी सर्व या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन सगळं व्यवस्थितपणे पार पाडणार. आणि कुणालाही गालबोट न लागता ही 4 दिवसाची यात्रा अतिशय उत्कृष्ट आणि व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. आता मला सांगा, इथं जर एखाद्या बैलाला वगैरे जर लागलं तर त्याच्यासाठी काय सोय केलेली? आम्ही डॉक्टरची व्यवस्था केलेली आहे. आणि एखाद्या माणसाला जर लागलं तर त्याच्यासाठी? त्यांच्यासाठी पण ॲम्ब्युलन्सचा वापर करू आम्ही आणि व्यवस्थितरित्या सर्व जिथल्या तिथं. रामकृष्ण हरी. मी जितेंद्र काळोखे, यात्रा कमिटी अध्यक्ष. आमच्या गारगोटवाडी गावामध्ये भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या उत्सवानिमित्त म्हणजे ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये गारगोटवाडी गाव हे एकमेव गाव आहे की तिथे 600च्या पेक्षा जास्त टोकन दरवर्षी होतात. जवळजवळ 15 ते 25 वर्ष झालेली आहेत. आणि या ठिकाणी मी सर्व तरुणांना बरोबर घेऊन, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत असेल, आमची भैरवनाथ विकास सोसायटी असेल, या सर्व संचालकांना, सदस्यांना बरोबर घेऊन गावची यात्रा एकदम व्यवस्थित पार पडेल आणि निर्णय हा आमचा काटा राहील. मी मनोहर सीताराम बच्चे,
माझी मिसेस लोकनियुक्त सरपंच हे 10 वर्षासाठी कार्यरत आहे ह्या गावामध्ये. आमच्या गावात भैरवनाथ महाराजाची यात्रा फार मोठ्या प्रमाणात सर्वच तरुण सहकाऱ्यांच्या साथीने उत्सवाने साजरे करत आहेत. ह्याही वर्षी चांगले गाडी आलेले आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा नियोजन हे टोकन प्रमाणेच झाले. गाडीचे रॅकच्या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर आपल्या ह्या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये गेल्या वर्षी जे नियोजन केलं ते नियोजन एकदम शिस्तबद्ध नियोजन झालं. ह्याही वर्षी तोच प्रयत्न चालू आहे. ही यात्रा नियमानुसार सर्व गोष्टी पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्ष उपाध्यक्ष यात्रा कमिटीने घेतलेली आहे आणि ती पार पाडण्यासाठी सर्व तरुण सहकारी त्यांना सहकार्य करत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी उमेश सदाशिव गारगोटे यात्रा कमिटी सह खजिनदार म्हणून कार्यरत आहे. गेल्या वर्षी आमची यात्रा एकदम आनंदात, कुठलाही तंटा विवाद न होता व्यवस्थित पार पडलेली आहे. यंदाही आमचा तोच प्रयत्न राहील. आमचे चालू सरपंच, माजी सरपंच सगळ्यांचा तोच प्रयत्न राहील. व्यवस्थित यात्रा पार पाडण्याचा मी, आमचे अध्यक्ष, खजिनदार सगळेच प्रयत्न करतील. आता मला सांगा की काही काही गाड्यांबरोबर जी लोक येतात कमी असतात, खाली झोपायला कशी मदत होणार आहे आणि वरती आळ्यामध्ये कशी मदत होणार आहे लोकांना? गावकऱ्यांची मदत राहील आमची. आता जे आमचे गाडा शौकीन असेल, यात्रा शौकीन असेल आणि ज्यांच्याकडे गाडा आहे, ज्यांना माहिती आहे, ते इथं कार्यरत राहतील. बरं, वेळात वेळ काढून माझ्यासाठी, माझ्या चॅनलसाठी तुम्ही संधी उपलब्ध केली, त्याच्याबद्दल माझ्या चॅनलकडनं तुमच्या 4 ते 5 दिवसाच्या गाठासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझं एरिया दोन ये ना तू आता जरा ये विशाल इकडे, विशाल इकडे. पुणे या चॅनलनी आमच्या गावाला सदिच्छा भेट दिली आणि आमच्या घाटाचं सगळं निरूपण इथे या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ गारगुटवाडी आपलं मनापासून स्वागत करतो आणि शेतकरी ब्रँड या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं. धन्यवाद.